नमो बुद्धाय. मी संध्या वासनिक, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि माइंड रिप्रोग्रामिंग कोच. आज आपण माइंड मॅग्नेट अकॅडमी या कम्युनिटीतर्फे एका सुंदर अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे त्राटक. आपल्याला बघायचं आहे की त्राटक म्हणजे काय, त्राटकची ओळख कशी आहे आणि त्राटक काय असते, त्राटकशी आपण मॅनिफेस्टेशन कशा प्रकारे करू शकतो. तर त्राटक म्हणजे काय, तर त्राटक म्हणजे एका वस्तूवर स्थिर आणि सजग दृष्टीने लक्ष ठेवून, एखाद्या वस्तूवर स्थिर सजग दृष्टी ठेवून मनाची एकाग्रता वाढवण्याचा हा ध्यान आहे. सुरुवातीला जेव्हा आपण मोमबत्तीची ज्योत किंवा एखादा पॉइंट असतो, काळा बिंदू असतो आणि त्या बिंदूवर सुद्धा दृष्टी ठेवून त्राटक मेडिटेशन केलं जातं. जर आपण हे नियमित सराव केलं, एकाच बिंदूवर किंवा मेणबत्तीच्या त्या ज्योतीवर आपण लक्षपूर्वक सारखं बघत राहिलो, तर हळूहळू आपली जी क्षमता आहे ही क्षमता विकसित होण्यास मदत होते. तर त्राटकनी आपण खूप सारे आपले ध्येय पूर्ण करू शकतो. खूप आपल्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी, म्हणजे मॅनिफेस्टेशन करण्यासाठी आपल्याला त्राटकचा खूप मोठा उपयोग होतो. तर त्राटक का करावे, बरेच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की त्राटक का करावे. तर आजच्या जीवनात आपले मन सतत अनेक गोष्टीकडे वळत असते. मग ते मोबाईल असेल, सोशल मीडिया, काम, चिंता आणि वेगवेगळे भविष्याचे विचार. यामुळे आपल्याला जर त्राटकची सराव असेल किंवा त्राटकची आपण नेहमी प्रॅक्टिस करत असू, तर आपल्याला आपल्या मनाला एक कुठेतरी शांती मिळते आणि मग आपण जेव्हा पुन्हा पुन्हा ही प्रॅक्टिस करतो तर एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपण या गोष्टीकडून दूर होतो. म्हणजे जी नकारात्मकता आपल्याला बाहेरून गेलेली असते ती नकारात्मकता आपण रिलीज करू शकतो. तर या त्राटक मेडिटेशनमुळे किंवा ही प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा रोज करता त्यामुळे काय होते, तर फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतो. त्राटकचा सराव केल्याने फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतो. मेडिटेशनसाठी मन तयार होते. मानसिक स्थिरता वाढण्यास मदत होते. स्वतःच्या विचाराकडे निरीक्षक म्हणून बघण्याची, म्हणजे आपण आपल्याच विचारांचे कसे निरीक्षक आहोत ही बघण्याची सवय लागते. कुठे चुकलं, कुठे चांगलं आहे, हे सगळं बघून आपण आपले विचार त्या पद्धतीने तयार करू शकतो. आपण बघतो की त्राटकचे पण काही प्रकार असतात आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे बाह्य त्राटक, म्हणजे एक्स्टर्नल त्राटक. तर एक्स्टर्नल त्राटक म्हणजे काय, तर जी मेणबत्तीची ज्योत आहे किंवा जो ठिपका आहे, पॉइंट, ज्या चिन्हाकडे आपण पाहतो त्याला म्हणतात बाह्य त्राटक. आणि ही बाह्य त्राटक म्हणजे बाहेरून ती प्रोसेस करणे. दुसरा आहे अंतर्गत त्राटक. यामध्ये आपण काय करतो की आपले डोळे बंद करून आपण आपल्या मनामध्ये एक ज्योतीची कल्पना करतो. ज्योतीची म्हणजे जी पण ज्योत आपण आपल्या मनामध्ये तयार केलेली आहे ती मनामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा तशीच आपण आपल्या अंतर्मनामध्ये बघत असतो. नंतर तिसरा प्रकार आहे बिंदू त्राटक. तर बिंदू त्राटक म्हणजे काय की एखादा भिंतीवर किंवा एखाद्या कागदावर बिंदू करून तो भिंतीला चिकटवणे आणि त्यावर सारखं लक्ष केंद्रित करणे, याला म्हणतात बिंदू त्राटक. नेक्स्ट आहे 4 नंबरचा, ते आहे कॅन्डल त्राटक. तर मेणबत्तीच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करणे. हा जे नवीन लोक मेडिटेशन करण्यासाठी तयार होतात त्यांना हा मेणबत्तीच्या ज्योतीवरचा जो प्रकार आहे त्राटक प्रकार, हा बिगिनर्ससाठी खूप चांगला आहे.
तर म्हणून या आपण सुद्धा सुरुवातीला कॅन्डल त्राटककडेच थोडं फोकस करायचं आहे. कॅन्डल त्राटक करताना तुम्हाला शांत आणि स्वच्छ अशा जागेची निवड करावी लागते आणि जिथे कमी वारा असेल, फॅन बंद असेल आणि अशाच ठिकाणी मेडिटेशन करायचं. तुम्हाला फॅन बंद करूनच मेडिटेशन करावं लागेल, कारण ती ज्योत आहे ती कुठल्याही प्रकारे नॅचरलच हल्ली पाहिजे. कृत्रिम पद्धतीने तिला आपल्याला हलवणं किंवा बंद करणं हे असं नाही पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला आपण जेव्हा मेणबत्तीची ती ज्योत बघतो, ती मेणबत्तीची ज्योत ही पूर्णपणे तुमच्या डोळ्याच्या उंचीवर, म्हणजे समोरच्या उंचीवर, साधारण आपले डोळे इथे आहेत तर इतक्या या उंचीवर तुम्हाला ती मेणबत्ती ॲडजस्ट करावी लागेल, व्यवस्थित ठेवावी लागेल. ठीक आहे. आरामदायी अवस्थेमध्ये तुम्हाला बसणे आवश्यक आहे. यावेळेस त्राटक मेडिटेशन करताना खूप जास्त पोट भरलेलं नसावं आणि त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून थोडं हळूहळू कमी वेळेमध्ये ही प्रॅक्टिस करणे खूप आवश्यक आहे. ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही पद्मासन, सुखासन किंवा खुर्चीवर पण सरळ बसून तुम्ही करू शकता, पण तुम्हाला त्या मेणबत्तीची जी पोझिशन आहे ती पोझिशन तुम्हाला ठेवणे तशा पद्धतीने खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्राटकची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. आणि त्राटकची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तर मन शांत होणे, आपल्या इच्छा, विचार या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे करण्यासाठी आपल्याला खूप बळ मिळत असते. मनामध्ये जर तुमचे विचार चालत असतील तर त्यावेळेस आलेले हे विचार पूर्णपणे साक्षी भावाने बघणे, त्या का विचारासोबत वाहत जायचं नाही, तर साक्षी भावाने बघणे किंवा त्या विचाराच्या मागे नाही जायचं. तो विचार असा आहे, आता हा विचाराला, तो विचाराला नाही. फक्त काय करायचं आहे की आपल्याला त्या विचाराकडे साक्षी भावाने बघायचं आहे. जेव्हा आपण 1 ते 2 मिनटं त्राटक मेडिटेशन करतो, डोळ्याच्या पापण्या न हलवता आपल्याला ते मेडिटेशन करायचं आहे. आणि मग ते मेडिटेशन केल्यानंतर जर तुमचे डोळे जळजळ होत असतील, काही वेदना होत असतील किंवा अस्वस्थता वाटत असेल तर थोडेसे डोळे ब्लिंक केले तरी चालेल, पापण्या हलवल्या तरी चालेल किंवा थोडे 1-2-10 सेकंदासाठी वगैरे बंद केले तरी चालेल. तर डोळ्यावर ताण येईल इथपर्यंत असं प्रॅक्टिस करायची नाही. आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे त्या माध्यमातून, आणि ही मॅनिफेस्टेशन तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत, तुमचं शरीर आणि मनसुद्धा शांत झालेलं असेल. मग जर तुम्ही कंटिन्यू बाहेर बघत आहात, मेणबत्तीची ज्योत बघत आहात, तर डोळे बंद करून तुम्हाला ती शेवटी तुमच्या बंद डोळ्यामध्ये पण ती दिसणे गरजेचे असते. तर अशा प्रकारे तुम्हाला बिगिनर्स लोकांना त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जे पण नव्याने सुरुवात करत आहेत की आपल्यालाही त्राटक मेडिटेशन करायचं आहे आणि त्राटक मेडिटेशनने आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो, तर तुम्हीसुद्धा तशा पद्धतीने पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्राटक मॅनिफेस्टेशन करताना मुळातच ही झाली आता तुमची प्रिपरेशन. त्राटक मेडिटेशन करताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. ही होती आपली प्रिपरेशन. आणि यामध्ये आपण शिकलो की कशा प्रकारे बसायचं असतं, कसं पाठ सरळ ठेवायची असते, काय मेणबत्तीची पोझिशन असायला लागते, मनाची अवस्था कशी असावी लागते, विचारांना कसं बघायचं असते, हे सगळं. त्यानंतर येतो आपलं ब्रीदिंग. तर ब्रीदिंगमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्णपणे बघावं लागेल की हा तुमचा नैसर्गिक श्वास असावा. कुठल्याही प्रकारे कृत्रिम पद्धतीने म्हणजे जबरदस्तीने श्वास घेणे टाळावे. तुमचं श्वासावर लक्ष असेल नसेल तरीही त्यात फरक पडत नाही. सुरुवातीला आपल्याला फक्त कॅन्डलकडे बघणे हे महत्त्वाचे असते. मग आपोआप सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. आणि यामध्ये पूर्णपणे माइंड फोकस असणे खूप महत्त्वाचं आहे. कधीही माइंड फोकस असणे खूप महत्त्वाचं आहे.
लास्टमध्ये मी तुम्हाला कशाप्रकारे आपण त्राटक मेडिटेशन केलं पाहिजे याची एक प्रोसेस देणार आहे. छोटंसं 5 मिनटाचं एक मेडिटेशन देणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. ठीक आहे. तर पूर्णपणे आपले ध्येय, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप सारे मेडिटेशन असतात, खूप साऱ्या पद्धती आहेत, पण आपल्याला त्राटकद्वारेच का करायचं आहे, तर त्राटकने आपण खूप जास्त ध्येयापर्यंत पोहोचण्याचा हा एक उत्तम असा मार्ग आहे. ठीक आहे. त्राटक समजताना आपल्याला आपली माइंडचे प्रकार समजणे पण आवश्यक आहे. आपण म्हणतो की मन लागत नाही, तर ते कसं लागणार? कारण आपल्याला मनाविषयीची परिपूर्ण कल्पना नसते आणि म्हणून आपण त्या मनाविषयी समजून घेऊ शकत नाही की मन कसं कार्य करतं. मनाचे पण 2 प्रकार आहेत, एक कॉन्शियस माइंड, बाह्यमन, आणि एक सबकॉन्शियस माइंड. तर बाह्यमन आणि अंतर्मन ह्या 2 मनाच्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वपूर्ण आहे. आता कॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर कॉन्शियस माइंड म्हणजे आपण जे सध्या विचार करतो, निर्णय घेतो आणि जे जाणीवपूर्वक आपण बोलतो त्याला काय म्हणतात, म्हणजे ज्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक करतो त्याला काय म्हणतात? कॉन्शियस माइंड म्हणतात. आणि हे कॉन्शियस माइंड बाहेरच्या व्यवहाराशी जास्तीत जास्त अटॅच असतो. ठीक आहे. की बाहेरचे जे दृश्य आहे, पटकन एखादा व्यक्ती काही बोलत आहे किंवा आणखी त्याचे काही बिहेवियर असेल, तर बाहेरच्या जगामध्ये जे पण काही घडत असते त्या गोष्टी खूप लवकर आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, तो असतो कॉन्शियस माइंड म्हणजे बाह्यमन. नंतर आहे सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, की ज्या आपल्या सवयी असतात, मग भावनिक प्रतिक्रिया आणि आपले जे मानसिक पॅटर्न्स बनलेले असतात, म्हणजे प्रवृत्ती ज्या बनलेल्या असतात, ह्या कुठे बनलेल्या असतात, याचा प्रभाव कुठे असतो, तर सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो. आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि मग इथूनच आपले वेगवेगळ्या प्रकारचे लिमिटिंग बिलीफ्स सुरू होऊन जातात. आता लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे, म्हणजे विश्वास न करता नकारात्मक पद्धतीने विश्वास करायला लागतो, की माझ्याकडे हे नाही है ना, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे चांगले रिश्ते नाही, मला पैसे कमवणे कठीण आहे माझ्यासाठी. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नकारात्मक भावना आपण करत असतो, या नकारात्मक विचारांना ओळखून त्याऐवजी आपल्याला सकारात्मक आणि वास्तववादी विचार तयार करावे लागतात. आणि हे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमधून जे विचार येत आहेत त्या विचाराचे आपण प्रत्यक्षदर्शी असतो आणि जेव्हा आपल्याला समजतं की हे विचार माझे हानिकारक आहेत की प्रभावशाली आहेत, ही अवेअरनेस जेव्हा येते तेव्हा आपण आपल्या माइंडची रिप्रोग्रामिंग करण्याची प्रॅक्टिस करून या विचारांना बदलवू शकतो. जे विचार आपल्याला हानिकारक वाटतात त्या विचारांना ओळखून आपण आपल्या नवीन पॅटर्न्सने, म्हणजे नवीन विचाराच्या जी पण माइंड रिप्रोग्रामिंग आहे त्याची प्रॅक्टिस करून आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बदल घडवू शकतो. तर हा बदल घडेल कसा, हा म्हणजे माइंड रिप्रोग्रामिंग कशी करायची, काय याची प्रॅक्टिस आहे. ठीक आहे. तर माइंड रिप्रोग्रामिंग करण्यासाठी तुम्हाला स्वतःला असे 3 प्रश्न विचारावे लागतील की मी स्वतःमध्ये कोणता बदल करू किंवा मला कोणता बदल करायला पाहिजे, माझ्या स्वतःमध्ये मला असा कोणता बदल करायला पाहिजे. दुसरं आहे की मला कोणता नकारात्मक विश्वास अडवत आहे. आपण बघितलं लिमिटिंग बिलीफ्स है ना. तर हे नकारात्मक विचार, कोणते नकारात्मक विचार आहेत की जे तुम्हाला अडवत आहेत. आणि मग तिसरं आहे की त्याऐवजी मी कोणता सकारात्मक विश्वास स्वीकारू, म्हणजे जे नकारात्मक विचार येत आहेत त्या नकारात्मक विचारांना मी कशा प्रकारे दूर करू आणि असा कोणता सकारात्मक विचार स्वीकारू शकते किंवा स्वीकारू शकतो. समजा एक ओल्ड बिलीफ तुमची काय आहे की जुने जे विश्वास आहेत तुमचे ते कसे आहेत
की मी लोकांसमोर बोलू शकत नाही, माझा कॉन्फिडन्स नाही आहे, माझा आत्मविश्वास नाही. तर सॉरी, ओल्ड बिलीफ काय, की मी लोकांसमोर बोलू शकत नाही. तर त्याऐवजी काय, न्यू बिलीफ तुमचं काय असायला पाहिजे, की मी सरावाने आत्मविश्वासाने मी माझे विचार व्यक्त करू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही नकारात्मक बोलत असता त्या ठिकाणी तुम्हाला एक सकारात्मक वाक्य तयार करावं लागतं. आणि त्यानंतर ही प्रॅक्टिस आपण सतत करत राहिलो तर आपल्याला एक चांगलं माइंड रिप्रोग्रामिंग आपलं करता येईल. म्हणजे जे जुने विचार आहेत, जे जुने बिलीफ सिस्टम आहे ते आपलं पूर्णपणे निघून जाईल आणि एक सकारात्मक भाव निर्माण करण्यासाठी, चांगले विचार करण्यासाठी, आपले नातेवाईक चांगले आहेत, आपली हेल्थ चांगली आहे, आपल्याकडे पैसा भरपूर आहे, अशा प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी विचार ठेवावे लागतील. नवीन विचार रिप्लेस करावे लागतील. त्राटक मेडिटेशन करताना तुम्हाला अफर्मेशन बोलणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण पूर्णपणे त्राटक, बाहेरचा त्राटक म्हणजे कॅन्डल त्राटक केल्यानंतर जेव्हा आपण एक्सटर्नल त्राटक करतो, म्हणजे अंतर्मनामध्ये आपण डोळे बंद करून बघतो, त्यावेळेस तुमचे अफर्मेशन तिथे सुरू असणे आवश्यक आहे. नाही तर तुमची पुराणी प्रोग्रामिंग तशीच सुरू राहील. तर त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे की माझे मन शांत आहे आणि एकाग्र आहे, मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत आहे आणि मी सकारात्मक विचार करते आणि त्या पद्धतीने मी कृती करण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे तुम्हाला या त्राटक मेडिटेशनचा उपयोग होईल. आणि बरेच असे त्राटकचे प्रकार आहेत किंवा त्राटकच्या माध्यमातून आपण खूप वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याचा आपण सराव करू. आता आपण 5 मिनिटाची त्राटक मेडिटेशन करूया. तर तुम्ही एक आरामदायी स्थितीमध्ये बसा, पाठ सरळ ठेवा, खांदे सैल सोडा. समोर ठेवलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे शांतपणे पहा. म्हणजे तुम्हाला मेणबत्ती सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने तुम्ही समोर बरोबर पोझिशनमध्ये लावलेली असेलच. तर त्या मेणबत्तीकडे बघा, ज्योतीकडे. हळूहळू श्वास आत घ्या आणि सावकाश श्वास बाहेर सोडा. तुमचे शरीर शांत होत आहे, तुमचे मन स्थिर होत आहे. आता तुमचे संपूर्ण लक्ष फक्त मेणबत्तीच्या ज्योतीकडेच ठेवा. ज्योतीचा प्रकाश बघा, तिची हालचाल शांतपणे ऑब्झर्व करा. मनात विचार आले तरी थांबवू नका. फक्त विचाराकडे लक्ष न देता पुन्हा त्या ज्योतीकडे तुमचं लक्ष जाऊ द्या. मन भटकलं तरी काही हरकत नाही. प्रत्येक वेळी प्रेमाने लक्ष पुन्हा ज्योतीकडे देत जा. मनातल्या मनात म्हणा, मी शांत आहे, मी एकाग्र आहे, माझे मन स्थिर होत आहे. दोन ते 3 मिनटं तुम्हाला कंटिन्यू ज्योतीच्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघून तुम्हाला ते मेडिटेशन करायचं आहे. डोळ्यामध्ये जळजळ होत असेल, वेदना होत असतील तर डोळे ब्लिंक करू शकता, पापण्या ब्लिंक करू शकता. नाहीतर कंटिन्यू तुम्हाला पापण्या न हलवता तुम्हाला मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघायचं आहे. ही प्रॅक्टिस तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं पण वाढवू शकता. आणि रोज डेली वाढवल्यानंतर तुमची ही त्राटक मेडिटेशन करण्याची कॅपॅसिटीसुद्धा खूप चांगली होईल. आणि त्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये डोळे बंद करून ती ज्योत तुमच्या अंतर्मनामध्ये बघायची आहे. थर्ड आयनी आपण त्या ज्योतीचं
पूर्णपणे तो प्रकाश किंवा ती ज्योत आपल्याला दिसत आहे, जी आपण डोळे उघडे असताना बघितलेली होती. प्रॅक्टिस ही तुमच्या मनाला, शरीराला शांत करण्यासाठी खूप चांगली प्रोसेस आहे आणि ही तुम्ही सतत करत राहिले तर त्यामधून तुमचं मेडिटेशनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही नियमित मेडिटेशन करायला लागणार आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत, मग ती हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, करिअर असेल, मनी असेल किंवा कुठल्याही बाबतीतली असेल, तरीही तुम्ही त्याला पूर्णपणे तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य निर्माण करू शकता. तर लास्टमध्ये आपल्याला तुम्हीही सराव घरी करायचा आहे. आपल्याला इतका वेळ नसतो, यामुळे आपण इथे पूर्णपणे बोलू शकत नाही. तर ही प्रॅक्टिस सतत तुम्ही केली तर ही एक तुम्ही सराव कशा पद्धतीने केला पाहिजे म्हणून तुम्हाला मी आता हे मेडिटेशन दिलेलं आहे. तर ही प्रॅक्टिस पूर्णपणे 1-2दा समजून घ्यायची आणि मग स्वतः करायचं आहे. लास्टमध्ये नंतर तुम्हाला एक ग्रॅटिट्यूड पण द्यायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी ग्रेटफुल असा, तुम्ही युनिवर्सप्रती, नेचरप्रती, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही धन्यवादच्या भावनेमध्ये राहा, कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहा आणि नंतर तुम्हाला यामधून खूप चांगले अनुभव येतील. तर अशा प्रकारे आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि ही कृतज्ञता छोट्या छोट्या गोष्टींसाठी असायला पाहिजे. मग तुम्ही या त्राटक मेडिटेशनमध्ये ज्या गोष्टींचा उपयोग केला, ज्या वस्तूंचा उपयोग केला, त्या वस्तूंनासुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. मग ती माचीसची काडी असेल, मेणबत्ती असेल किंवा आणखी ज्या ज्या वस्तूंचा तुम्ही उपयोग केलेला आहे त्राटकसाठी, त्या वस्तूंना तुम्ही धन्यवाद द्या. एक धन्यवादची भावना आपल्या मनामध्ये जागृत होईल आणि ही सवय आपल्याला नेहमी लागेल. तर थँक्यू. अशाच प्रकारे तुम्ही ही प्रॅक्टिस सतत सुरू ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.